नमस्कार. अनेक स्त्रियांना स्वतःशी ठरवतात की आता आपल्यासाठी जगायचं आहे, स्वतःला जरा वेळ द्यायचा आहे, स्वतःचं आयुष्य चांगलं करायचं आहे. पण ह्या सर्वांमध्ये ना एक चूक होते, ती म्हणजे आपण कधीतरी ना असं मागचं उकरून काढतो. कोण काय बोललं आहे, कोणी दुखावलं आहे, कोण चुकीचं वागलं आहे, हे सगळं आठवून स्वतःलाच पुन्हा एकदा त्या वेदनेमध्ये ढकलतो. कारण प्रत्येकाने काही ना काहीतरी सहन केलेलं असेल, मग कधी तो त्रास असेल, अपमान असेल, जवळच्या व्यक्तीकडून कधी एखादा धोका असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतात. तर खरं सांगायचं तर हे उकरून काढण्यात काहीही फायदा नसतो. जे झालं ते बदलता येणार नाही आहे. उलट तेच दुःख पुन्हा पुन्हा मनात जिवंत केल्याने आपली जखम भरून येण्याऐवजी अधिक खोल जाते. अनेक स्त्रिया असं करतात की आज सगळं ठीक चाललेलं आहे त्यांच्या घरामध्ये. कदाचित एखाद्या माणसाने त्यांना त्रास दिला असेल, तो आता सुधारला पण असेल, परंतु आपल्याला अचानक भूतकाळच आठवायला लागतो. तो दिवस असं झालं, माझ्याशी ते असे का वागले, मी तेव्हा काहीच का बोलले नाही, असे विचार मनात येतात आणि त्या क्षणी आपण आजचा आनंद स्वतःहून मोडून टाकतो. इथे आपण स्वतःला थांबवणं खूप गरजेचं आहे. आपलं मन आहे, भावना येणार आहे, आपल्याला गोष्टी आठवणार आहेत, परंतु त्या थोड्याशा नियंत्रणात आणणं हे आपल्या स्वतःवर आहे. कारण मागचं उकरून काढणं म्हणजे स्वतःला शिक्षाच देणं आहे आणि आपण शिक्षा देण्यासारखं काहीच केलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपण आजचा दिवससुद्धा त्यामध्ये वाया घालवत आहोत. जे सहन केलं आहे, कदाचित तेव्हाची परिस्थिती तशी असेल किंवा त्यावेळेस तुमच्याकडून तसं झालं असेल किंवा तेवढा तुमच्याकडे पर्याय नसेल आणि त्यावेळेस तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं. आज मागे वळून पाहून स्वतःला दोष देणं योग्य नाही. म्हणूनच स्वतःला एक नक्की सांगायचं आहे की आता मी प्रेझेंटमध्ये जगणार आहे. भूतकाळ आठवला तरी त्यात अडकून बसायचं नाही, त्यावर चर्चा करत बसायचं नाही. प्रत्येक वेळी त्याच गोष्टी परत परत बोलायच्या नाहीत की बाई माझ्यासोबत असं झालं, हे माझ्यासोबत असे वागले, तुला काय माहिती बाई माझ्यावर किती अन्याय झाला, हे मला कसं वागवायचे, 2 वेळचं जेवायला सुद्धा द्यायचे नाही, मी कसं सहन केलं. ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायच्या नाही, त्यावर चर्चा करत बसायची नाही. प्रत्येक वेळी त्याच गोष्टी परत परत बोलल्या तर आपण पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच गोष्टींमुळे दुःखी करत असतो. कारण आनंदाचे क्षण आठवले तर आपण आनंदी होतो, परंतु ज्या गोष्टींमुळे, ज्या क्षणांमुळे आपल्याला त्रास झाले ते प्रसंग जर आपण आठवले तर आपल्याला आत्ता पण तेवढाच संताप होतो जेवढा त्यावेळेस झाला. आपण आपल्या शरीराला, मनाला अजून किती त्रास द्यायचा, त्याच गोष्टी गिरवून गिरवून तुम्हीच सांगा. कारण तुम्ही आयुष्य नव्याने उभं करत असताना जुन्या जखमा उघडणं हे स्वतःच्याच प्रगतीला थांबवण्यासारखं आहे. आता लक्ष द्या आजकडे. आज तुम्ही कुठे आहात, आज तुमच्याकडे काय आहे आणि आज तुम्हाला कसं वाटतंय हे फार महत्त्वाचं आहे. मागचं उकरून काढू नका. तो एक धडा होता आणि तो शिका, त्यातून शिकलेले आहात आणि आता पुढे जा. त्यात अडकून पडू नका किंवा आपण असं सहन केलं आहे म्हणून आता ह्या व्यक्तीने सुद्धा असं सहन करायचं, ही गोष्टसुद्धा मनातून काढून टाका आणि आजचा दिवस जपा. कारण स्वतःसाठी आपल्याला शांत राहायचं आहे, कारण आपल्या स्वतःला आपण आनंदाने राहायची परवानगी द्यायची. आपल्याला लेट गो करायला शिकायचं आहे, कारण आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे. जुने त्रास, चुका, अपयश, जी काही भीती, ह्या सर्वांना आपण मागे सोडायचं आहे, कारण आपल्याला एक नवीन आपल्या आयुष्याचा अध्याय सुरू करायचा आहे. अनेक महिलांना असं वाटतं की त्यांनी खूप काही गमावलेलं आहे किंवा चुकीच्या निर्णयांमुळे नकारात्मक अनुभव घेतलेले आहेत. आज तुम्हाला पण नवीन सुरुवात करायची असेल ना, तर जुन्या गोष्टी स्वीकारून त्यांना मागे सोडून आणि मग तुम्ही नव्या गोष्टींची सुरुवात करू शकतात. नवीन गोष्टी जेव्हा सुरू करतो तेव्हा स्वतःसाठी आपण सर्वात जास्त छान जगायला लागतो. मग एखादी नवीन हॉबी तुम्ही जॉईन करा, नवीन रुटीन सुरू करा, नवीन फ्रेंड्स तुम्ही करा, नवीन तुमच्या आयुष्यातले गोल्स तुम्ही सेट करा. थोडं थोडं करून जुन्या अडचणींचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात नवीन आशा आणि नवीन ऊर्जा येते. आत्ताच्या क्षणांमध्ये जगायला शिका. सर्वात महत्त्वाचा, मौल्यवान क्षण म्हणजे आजचा क्षण आहे. बहुतेक वेळा आपण नेहमीच भूतकाळात असतो किंवा नेहमीच भूतकाळात झालेले चुका, त्रासमध्ये असतो किंवा भविष्यातल्या चिंता यामध्येच आपण असतो. पण खरा आनंद फक्त आजमध्ये आहे, आत्तामध्ये आहे.
त्यामुळे झालं गेलं त्या गोष्टींना आठवत न बस आपलं येणारं आयुष्य आपल्याला कशा पद्धतीने घालवायचं आहे किंवा माझे गोल्स काय आहे, मला काहीतरी आयुष्यामध्ये अचीव करायचं होतं जे तेव्हा जमलं नाही पण आत्ता जमू शकतं. तर या सर्व गोष्टींची आपल्याला लिस्ट करायची आहे आणि त्या गोष्टींकडे सकारात्मकपणे पावलं उचलायची आहेत पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या भावना स्वीकारायला सुरुवात करायची आहे. आत्ता या क्षणी मला वाईट वाटत आहे, हो वाटत आहे, हे मान्य करायचं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचा विचार करायचा आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिलेला असेल, ज्यांच्या कोणामुळे तुम्हाला त्रास झालेला असेल त्या सर्वांना माफ करून टाकायचं. माफ केल्यामुळे आपण लहान नाही होणार आहे, पण आपल्या मनावरचा ताण हलका होणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही खूप काही सहन केलेलं आहे, पण जे झालं ते झालं. आता स्वतःला सतत दुखावत राहणं थांबवायचं आहे. जे झालं ते झालेलं आहे, ते बदलता येणार नाही. पण आजचा दिवस तुमच्या हातामध्ये आहे. आज आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आज स्वतःसाठी एक छोटं पाऊल उचला, कारण शेवटी तुमचं मानसिक आरोग्य हे महत्त्वाचं आहे. तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी. कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमचं कुटुंबसुद्धा आनंदी, समाधानी, छान, सुखी राहणार आहे. तेव्हा चला, हे अनमोल आयुष्य जे आपल्याला मिळालेलं आहे, आता याच्यापुढे त्याचा एक पण सेकंद आपण वाया न घालवता प्रत्येक क्षणी आनंदी राहायचा प्रयत्न करू आणि सर्वांनाच आनंद स्प्रेड करू.